रमाबाईंच्या शिक्षणाचे अडथळे हा काही आता नवा विषय राहिलेला नाही आपल्या घरी. तरीही काळजी वाटतेच. त्यात विष्णू शास्त्री पंडित यांची प्रकृती ढासळल्याची बातमी कानावर आली आहे. मन अगदी बेचैन झाले आहे. महाकाली म्हणजे सुभद्रा काकू आणि महिषासुरमर्दिनी म्हणजे ताई काकू. आपल्या प्रेमळ गौराबाई म्हणजे माई. बाहेरची राहिलेली भांडी घेऊन येतो मी. बसावे, मी पाठ मांडते. हा, बसताय ना? हो. जेवायचेच घ्यायचे की खाणार आहात काही? नाही, काही नको. आज मन थोडे अस्वस्थ आहे. गोडभर पाणी द्या. हो. मामांजी आणि बाईंचा वाद यांना कळला असावा बहुतेक. अगं बाई, आता काय म्हणतायत कुणास ठाऊक. घ्या. मन अस्वस्थ आहे म्हणाला? होय. विष्णू शास्त्री पंडित आठवतात तुम्हास? हो, आठवतात तर. आपण त्यांच्या लग्नास गेलो होतो आणि त्यांनी विधवेशी विवाह केला म्हणून त्यांचे अभिष्ट चिंतण्यासाठी आपण त्यांस मेजवानीही दिली होती आपल्या घरी. होय रमाबाई, विधवा पुनर्विवाहोत्तेजक सभेची स्थापना करून हा प्रश्न मोठ्या धडाडीने धसास लावला तो विष्णू शास्त्री पंडितांनीच. त्यांनी व्याख्यानांचा आणि लेखनाचा भडीमार करून या विषयासंबंधात मोठीच जनजागृती केली. स्वतःही एका विधवेशी विवाह करून एक उदाहरण घालून दिले. या आपल्या परम स्नेहाची प्रकृती अगदीच ढासळली आहे रमाबाई. अहो पण ते तर. होय, ते सध्या महाबळेश्वरी गेले आहेत प्रकृतीसाठी. पण परमेश्वराने आम्हावर कृपा करावी आणि त्या सुदंड आयुष्य द्यावे. मोठा उमदा, धडाडीचा आणि हसतमुख गृहस्थ आहे. रमाबाई, त्यांच्या जीवास फार त्रास होतो आहे हे समजल्यावर मन थाऱ्यावर नाही. धाकले मालक, थोरल्या मालकांनी त्यांच्या खोलीत बोलवले. होय, आलोच. जी. अहो, रमाबाई, काळजी करू नका. दुपारच्या वादाचा सगळा प्रकार आम्हास कळला आहे. आम्ही पाहतो काय ते. साऱ्यांचीच दुःखे, साऱ्यांच्या चिंता तुम्ही आपल्या शिरावर घेता. मला खारी एवढा तरी वाटा उचल्याची शक्ती दे देवा. यांचा इतकासा भार हलका करता आला ना तरी भरून पावेन मी. स्वतः तुम्ही मला फार आवडता. भाऊसाहेब,
हे काय करताय आपण? असू दे. काय ना माधवराव, खिचडी खाण्याची इच्छा झाली, पण काही केल्या खिचडी काही शिजत नाही. भाऊसाहेब, बिरबलाच्या खिचडीची गोष्ट आम्हासही ठाऊक आहे, पण या खिचडीचे तात्पर्य काय हे नाही उमजले. आश्चर्य आहे तुम्हा समजले नाही म्हणजे. सांगतो, या मडक्यात जो भात शिजवायला ठेवलेला आहे तो म्हणजे तुमच्या रमेचा अभ्यास, आणि हा खाली जो दिसतोय तो प्रपंचाचा जाळ. काय? पण या भाताचा आणि या जाळाचा मेळ काही केल्या बसत नाही. काय करावे? का आता असेच आयुष्य किचवट जगावे, का या जागीमध्ये आमचे आयुष्य जळून राख झाले त्याच्यानंतर ही खिचडी तयार होईल? भाऊसाहेब, क्षमा करा. या विषयावर बोलण्यासारखे खूप आहे, पण सध्या आमची मनस्थिती नाही. आमचे अत्यंत जिवलग मित्र सध्या खूप आजारी आहेत. आपण पुन्हा केव्हा तरी या विषयावर बोलू. प्रत्येक वेळेला कधी विषय काढला की निघून जातो. आम्ही असेच जळत राहायचे आयुष्यभर. भिजले शेकोटी भिजले. रमाबाई, काय करताय? उठा बरे आधी. किती वेळा सांगितले आहे हे असे पाय चिपणे वगैरे करीत जाऊ नका. बायकोची जागा पायाजवळ नाही. पत्नी ही पतीची अर्धांगिनी सहधर्मचारिणी असते. पतीची गुलाम नव्हे, त्याची सखी सोबती असते. बायकांनी हे असे नवऱ्याचे पाय चिपण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहावे. विष्णू शास्त्रींची तब्येत नाजूक झाली आहे हे कळल्यापासून मन थाऱ्यावर नाही. इतका उमदा धडाडीचा माणूस, त्यांचे ते हसत मुख पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येते आहे. परमेश्वरा, का असे प्रसंग आणतोस? आधीच लोकांच्या उन्नतीसाठी झटणारी माणसे कमी, त्यात रमाबाई, हे काय चालविले आहे तुम्ही? जाऊन निजा बरे. पुन्हा कोणी पाहिले तर आपला धर्म, आपले संस्कार, पती पत्नींचे एकमेकांशी वागणे
यावरून बोलणी खावी लागतील. वृथा वाद नको आहेत. त्यातून क्लेशांशिवाय काहीही निष्पन्न होत नाही. रमाबाई, आज आमचे ऐकावयाचे नाहीत असा निश्चय करून आला आहात का आपण? पुन्हा रात्री नवऱ्याबरोबर फेऱ्या मारते म्हणून कोणी रागे भरले तर आमच्याकडे रडत येऊ नका. जा बरे तुम्ही. रमाबाई, मला ठाऊक आहे मनात खूप राग आहे, पण स्वतः काही सुद्धा खाल्लेले नाही. खिचडी आहे, ऊन करून देते, हिंग जिरे लावून ताक देते, तेवढे फक्त खाऊन घ्यावे. त्या खिचडीचे नाव सुद्धा काढू नका. आम्हास कळते काय करावयाचे ते. कोणीही सांगावयाची गरज नाही. माणसाने मृदू राहू नये म्हणतात तेच खरे. आपल्यास वाटते सगळे आपल्यासारखेच समजूतदार आहेत, पण तसे नसते. अहो, ऐका ना माझे, थोडे तरी खाऊन घ्या. जेवणावर कशासाठी राग काढताय? तो कसला राग काढतोय? एक काम करा सोनबाई, आमच्याकडे आणून द्या ती खिचडी ऊन करून. आमचे कसे ऐकत नाही ते पाहतोच ना. बरं, खिचडी ऊन करता येते ना? का ते सुद्धा आम्ही सांगू आमच्या मंडळीच? नाही, आणते. नशीबच आमचे. अरे ठोंब्या, जाऊन बस तुझ्या खोलीत. आम्ही घेऊन येतो खिचडी. कशी खात नाहीस ते बघतोच. साठवणीतले पाणी संपत आले हो वंस. काय करावे आता? अण्णा आणि केशव पाण्याची काही सोय होती का बघायला शेजारच्या गावात तळेकाठी गेलेत. बघूयात काय होते ते. केवढा हा दुष्काळ पडला यावेळेस. देवाच्या मनात काय आहे देवासच ठाऊक. सागरेश्वरा, हाल होत आहेत रे लोकांचे. गुरेढोरेही मरू लागलेत. तरी बरे दाजी शिकावयास मुंबईस गेलाय ते. निदान तो तरी या हाल अपेष्टातून वाचला. अहो, काय झाले? मिळाले का पाणी? तळेकाठे जाऊन आलो. तेथील नदीच्या पात्रात पाणी आहे थोडेसे, परंतु स्थानिक ग्रामस्थांनी आपणास पाणी घेण्यास विरोध केला. अगो बाई, मग आता काय करावे? आणि केशव कुठे आहे? केशवा, अगं बाई, यास रडावयास काय झाले? केशवा, अरे असं रडू नकोस. नको मनाला लावून घेऊस. एवढा मोठा झालास पण मनाने अजून नाजूकच राहिलास हो. नको काळजी करूस ना, नको काळजी करूस. देव पाहतोय. त्यांनी जन्माला घातले ना आपणास, मग आपल्या अन्न पाण्याची काळजी असणारच त्यास. काय नको रो, शांत हो बर, शांत. सासूरला जाताना ग माझ्या डोळा आलं पाणी, माय म्हणे अजूनी तान्ही लेक माझी. नाही नाही, मसाला दुधाचं कुठवर आलंय? हे काय
होतेच आहे. मी काय म्हणते माई, हे मात्र तू चांगले केलेस हो, माधवाला सुनावलेस ते. अगो भाऊसाहेबांना उलट बोलायचे म्हणजे काय? छे छे छे, फारच शेफारली हो ही मास्तरीण. फार लागले आहे हो यांच्या जीवास. लागेल नाही तर काय. अगो ती मास्तरीण नुसती बोलली नाही, गेली रमेश घेऊन माडीवर अभ्यासाला. निलाचरेपणा तर काय कहरच आहे ग बाई. पण मी म्हणते अशा वेळी तरी रमेने पुढे होऊन म्हणावयास नको का की बाई ग, माझ्या मामंजीशी अशा रीतीने बोलणं तुला शोभत नाही म्हणून. आपल्या सासऱ्यांचा डोळ्या देखत अपमान होतोय आणि ही गप्पच बसली. अगो नुसती गप्प नाही बसली दुर्गे, गेली टुकू टुकू करत माडीवर तिच्या मागे अभ्यासाला. नाहीतर काय, मी तर अगदी माधवास बजावले आहे हो. ताबडतोब ही अभ्यासाचे कौतुके बंद करता. नाही, तू ठीक सांगितलेस माधवास. मला नाही वाटत याचा काही उपयोग होईल. तू बघच, तो माधव ना या रमेश ती राणी व्हिक्टोरिया का फिक्टोरिया केल्याशिवाय काही सोडायचं नाही. बघच. भाऊसाहेब, कशासाठी कष्ट घेतलेत? आम्हास जीवावयाचे नाही. भाऊसाहेब ऐका आमचे. जेवा भाऊसाहेब. माधवा जेव. अरे तूच नेहमी म्हणतोस ना, हा, जेवणावर राग काढू नये. आमच्यावर रागावलायस, आम्हास ठाऊक आहे. आमचा राग जेवणावरती कशासाठी? जेवून घे. माधवा, तू जेवला नाहीस तर सोनबाई सुद्धा जेवणार नाही. प्रश्न जेवणाचा नाही भाऊसाहेब, पण 4 वर्षे उलटून गेली तरीही रमांच्या शिक्षणावरून अजूनही रान पेटतेच आहे. आम्हास फार क्लेश होतात याचे. आम्ही होता होई तो साऱ्यां समजावून घेण्याचा प्रयत्न केला, पण ठीक आहे. या सगळ्याचा सांगोपांग विचार करून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंब कबिल्यासहित उद्यापासून करविरास जात आहोत. मग तुम्ही राहा रमे बरोबर इथे. तुमचा नवमतवादी संसार मांडा, तो चालवा तुमच्या परीने. उगाच आमची ढवळाढवळ नको, भांड्यास भांडे लागायला नको, वादविवाद नकोत. पण आमचा राग अन्नावर काढू नका. बरं, आम्ही जाऊ ना उद्यापासून करविरास कायमचे. जशी तुमची इच्छा. म्हणजे असा विचाराने निर्णय देऊ नका, विचार करून सांगा. आम्ही खरेच जाऊ करविरास उद्यापासून. जेवून घे. झुले